ॲग्रोवनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। द्राक्षांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी बेसुमार फवारण्या करण्याऐवजी विचारपूर्वक आणि हवामानाचा अंदाज घेऊनच फवारण्या करा असं आवाहन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. SD सावंत यांनी सांगली इथं केलं। ते सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात द्राक्ष बागांचे व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण या विषयावर बोलत होते। सध्या द्राक्ष बागेतील डाउनी सारख्या रोगाचं नियंत्रण करताना शेतकरी औषधांच्या बेसुमार फवारण्या करतात। शेतकरी 50 ते 60 फवारण्या करतो, तरीही रोग नियंत्रणात आणण्यात अपयश येतं। सप्टेंबरच्या बागांमध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वे केला तर लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फवारण्या केलेल्या आहेत द्राक्षावरती की आम्ही बघितलं पहिल्या 60-65 दिवसामध्ये 55 ते 60 फवारण्यापेक्षा कमी फवारणी केलेला एक द्राक्ष बागायतदार नाही। म्हणजे प्रत्येक दिवशी फवारणी डाउनीसाठी अशा प्रकारच्या फवारण्या आपण केल्या आणि असं करून सुद्धा या अशा करणाऱ्यापैकी एक द्राक्ष बागायतदार मला असा भेटला नाही की त्यांनी अतिशय कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने सांगितलं की या 60 फवारण्या मी केल्या तर मला डाउनी कंट्रोल होतो। म्हणजे 60-65 फवारण्या करून सुद्धा डाउनी कंट्रोल झालेला नाही। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं लोकांना किंवा शेतकऱ्यांना सांगायची की फवारणी करणे हा पर्याय नाही। तुम्ही भरपूर फवारण्या केल्या तर त्याने रोग नियंत्रण होणार अशी आपली अपेक्षा असेल तर ती अपेक्षाच पहिल्यांदा चुकीची आहे। फवारण्या काय केल्या, कशा केल्या, केलेल्या फवारण्या कामी आल्या का याचा आज जर तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत या द्राक्ष शेतीला काही फारसं यश येणं मला नाही शक्य वाटत। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यातला हा विचार काढा की फवारण्या भरपूर केल्या तर माझी द्राक्ष शेती मी वाचवू शकतो नाही। विचार करून फवारण्या, योग्य फवारण्या याला महत्त्व आहे हे लक्षात घ्या। अलीकडे पाऊस आणि फवारण्यांचं प्रमाण यात मोठी तफावत आढळते। आपल्याकडे हवामानाचा अंदाज देणाऱ्या यंत्रणा आहेत, त्याचा अंदाज घेऊन पुढील फवारण्या कराव्यात। एखादी महागडी फवारणी केल्यावर पाऊस पडल्यास ती वाया जाते, त्यामुळे पावसाचा अंदाज घेणं गरजेचं आहे असंही मत सावंत यांनी यावेळी व्यक्त केलं। वेदर इन्फॉर्मेशन जी आपल्याकडे मिळते त्या वातावरणाच्या माहितीचा तुम्ही बरोबर फायदा घ्या, या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो। कारण एखादं बुरशीनाशक तुम्ही फवारलेला असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा व्हायचा असेल तर फवारणीनंतर ॲटलिस्ट काही दिवस इमिजिएटली पाऊस येणार नाही याची थोडीशी जरी खात्री तुम्ही करू शकला तर पाऊस ज्या वेळेस पडणार नाही अशा वेळेस किंवा जर पाऊस पडणार असेल, आज पाऊस पडणार आहे मला माहिती असेल तर मी असा विषय करू शकतो की आज पाऊस पडणार आहे, मी फवारणार नाही। कारण मी जरी फवारलं आणि पाऊस पडला तर ती फवारणी वाहून जाणार, तुम्ही आज फवारणार नाही, मग कसलीही मला घाई नाही। उद्या जर पाऊस पडणार नसेल हे मला चांगल्या रीतीने माहिती असेल, जर वातावरणाची माहिती 7 दिवसाची आपल्याला मिळते तर आपण याचा विचार केला पाहिजे की आज पाऊस पडणार असेल तर कशाला मी फवारू, उद्या नाही पडणार आहे तो आजचा दिवस घालू किसी तरह से, उद्या पाऊस पडणार नाही म्हणून मी उद्या फवारणी करू तर उद्याची फवारणी कमीत कमी 1-2 दिवस तरी कामी लागू शकेल नाही। चर्चासत्राला उपस्थिती लावलेल्या शेतकऱ्यांनी या ज्ञानाचा फायदा द्राक्ष शेती करत असताना होणार असल्याचं सांगितलं। कोळीच्या नियंत्रणासाठी ज्या पाण्याचं pH हाय आहे ते जरी नुसतं पाणी जरी फवारलं तरी त्याचा आपल्याला रिझल्ट मिळू शकतो की जेणेकरून आपल्या औषधाला जे आपले पैसे जाणार होते ते पैसे वाचू शकतात। अशा पद्धतीची जी चांगली माहिती मिळाली त्यांचा कायमच सल्ला आम्हाला हा मोलाचा ठरत आलेला आहे। त्याप्रमाणे हे
शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आता या सकाळ अग्रोवननं केलं आहे ते अतिशय चांगलं केलं आहे। यावेळी डॉक्टर सावंत यांनी मिलीबग, भुरी, लाल कोळी खोड किड्यासह अन्य रोगांसंदर्भातही तपशीलवार माहिती दिली। हे रोग नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या। त्यामुळे कृषी प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांना द्राक्ष बागांचं व्यवस्थापन करण्यात फायदा होणार आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।